एकदम परफेक्ट आणि अचूक प्रमाणात केलेला प्रसादाचा शिरा. तुम्हाला पण असा मऊ मऊ मोकळा मोकळा आणि एकदम परफेक्ट प्रमाणात प्रसादाचा शिरा करायचा असेल ना, तर व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा आणि सगळ्यात आधी आपल्या मील्स बाय सुखी या चॅनलला सबस्क्राईब करा. हा प्रसादाचा शिरा करण्यासाठी सगळं प्रमाण हे 1.25 वाटीचं आहे. कुठलीही एक वाटी घ्या, भांडं घ्या. तर या वाटीनेच मी 1.25 वाटी पाणी आणि 1.25 वाटी दूध मिक्स करून चांगलं गरम करून ठेवणार आहे. हे पुढे आपल्याला शिरा करताना लागणार आहे. मी अर्ध पाणी आणि अर्ध दूध घेतलेलं आहे. जर तुम्हाला पूर्ण दूध घ्यायचं असेल तसंही करू शकता. तर इथं मी 1.25 वाटी पाणी आणि 1.25 वाटी दूध मिक्स केलंय आणि चांगलं गरम करत ठेवते. आता हे मी दुसऱ्या गॅसवर शिफ्ट करते आणि बारीक गॅसवर गरम करत ठेवायचं आहे. एकदा उकळी आली की बंद करायचं गॅस. बाकीचं प्रमाण सांगते. ड्रायफ्रुट्स घेतलेत आवडीप्रमाणे. पिकलेलं एक केळ, 1.25 वाटी रवा आणि 1.25 वाटी तूप. साखर सुद्धा 1.25 वाटी घ्यायची आहे. माझ्याकडे एक मोठं केळ आहे त्यामुळे मी एकच वापरते. जर छोटी छोटी केळी असतील ना तर तुम्ही 2 किंवा 3 वापरू शकता. तर शिरा करायला घेऊयात. सुरुवातीला जे आपण 1.25 वाटी तूप घेतलं होतं त्यातलं 1 किंवा 2 चमचे तूप घ्यायचंय आणि त्यामध्ये ड्रायफ्रुट्स भाजून घ्यायचे आहेत. इथं भाजताना मी सुरुवातीला अख्खेच ड्रायफ्रुट्स घेते आहे आणि तसेच भाजून घेणार आहे आणि भाजल्यानंतर ते थंड झाले ना की मग ते कट करून घेणार आहे. जर कट केलेलेच ड्रायफ्रुट्स भाजले ना तर त्याचे काही बारीक तुकडे तसेच तुपात राहतात, नंतर ते जळतात आणि तशीच त्याची चव पुढे शिऱ्यामध्ये राहते. म्हणून अख्खेच ड्रायफ्रुट्स भाजून घ्यायचे आणि भाजून झाल्यावर नंतर ते कट करून घ्यायचे. अगदी 2च मिनिटात आपले ड्रायफ्रुट्स भाजून झालेत. काढून घेऊयात. आता हे ड्रायफ्रुट्स थंड झाले ना की याचे बारीक काप करून घेणार मी. आता याच तुपामध्ये गॅस अजून कमी करायचा आणि याच तुपामध्ये जे काही सगळं उरलेलं तूप आहे ते सगळं तूप यामध्ये घालायचं आणि तूप पटकन गरम होतं कारण आधीचं तूप आपलं ऑलरेडी गरम होतं. कढई सुद्धा चांगली तापलेली आहे त्यामुळे हवं तर सुरुवातीला गॅस कमी किंवा बंद करू शकता आणि पटकन रवा यामध्ये घालायचा. रवा चांगला आपल्याला भाजून घ्यायचा आहे. रवा भाजताना मीडियम फ्लेमच करायची, अगदी जास्त मोठी करू नका. रवा चांगला आपल्याला खरपूस भाजून घ्यायचा आहे. रवा भाजून तर सुरुवातीचे 3 ते 4 मिनिटं झालेली आहेत. यामध्ये घालूया बारीक चिरलेलं केळ. आता केळी सुद्धा या रव्यासोबतच ना चांगली भाजून घ्यायची आणि भाजता भाजता ही केळी थोडी स्मॅश करायची म्हणजे ती रव्यासोबत चांगली मिसळतात. अख्खी फोडी नाही ठेवायच्या. ज्या फोडी आहेत त्या स्मॅश करून घ्यायच्या. केळी रव्यासोबत चांगली भाजल्यामुळे त्यातला कच्चेपणा निघून जातो आणि व्यवस्थित ती शिजतात. कधी कधी काय होतं, आपण प्रसादाचा शिरा सकाळी करतो आणि त्यातली जर केळी कच्ची राहिली असतील ना तर संध्याकाळपर्यंत प्रसादाला असा वेगळाच वास येतो. तर तो वास येणार नाही. त्यामुळे केळी अगदी व्यवस्थित वेळ देऊन शिऱ्यासोबतच रव्यासोबतच चांगली भाजून घ्यायची.
रवा भाजता भाजता ऑलमोस्ट 7 ते 8 मिनिटं झालेली आहेत. आता या रव्याला आपण झाकून ठेवून 2 ते 3 मिनिटाची वाफ द्यायची. जर तुम्हाला वाटतंय कढई खूप तापली आहे तर तुम्ही गॅस या स्टेजला बंद केला तरीही चालेल, रवा खाली जळला नाही पाहिजे. आता 2-3 मिनिटानंतर बघा थोडंसं तूप सुटलंय. केळीच्या सुद्धा फोडी ज्या आहेत त्या व्यवस्थित स्मॅश झालेल्या आहेत आणि रवा आपला बऱ्यापैकी मोकळा मोकळा झालेला आहे. असाच रवा आपण आणखी 5 ते 6 मिनिटं भाजून घेऊयात. रवा आपला व्यवस्थित भाजला ना की शिरा तितकाच चवीला छान होतो. लो टू मीडियम फ्लेम वरती हा रवा चांगला मी 12-13 मिनिटं भाजून घेतलेला आहे. एकदम मोकळा मोकळा आहे. आता यामध्ये आपल्याला दूध आणि पाण्याचं मिश्रण आपण जे गरम केलं होतं ते घालायचंय. एकदम सगळं दूध घालायचं नाही, थोडं थोडं करून हे दूध घालायचंय आणि हे सगळं मिक्स करायचंय. आता जसं जसं आपण मिक्स करू ना तसं रवा पटकन हे सगळं शोषून घेतो आणि पटकन हा रवा फुलतो. दूध घातल्यानंतर हे सगळं मिक्स करायचं आणि 2 मिनिटं हा रवा असाच परतवून घ्यायचा. परतवून झाला की हे झाकून ठेवून 2 ते 3 मिनिटाची वाफ द्यायची. झाकून ठेवल्यावरती गॅस एकदम कमी करायचा, नाहीतर रवा खाली लागू शकतो. 2-3 मिनिटाची चांगली वाफ बसलेली आहे. कडेने बघा हलकं तूप सुटलेलं आहे. आता पुन्हा हे मिक्स करूया सगळं. पूर्ण खालून तळातून आपण हलवून घेऊया, म्हणजे जर काही लागलं असेल तर वरवरचा जो रवा असेल तो निघून जाईल. आता यामध्ये घालूया 1/2 वाटी साखर. साखर सगळं यामध्ये मिक्स करूया. साखर जशी जशी विरघळेल तसा रवा थोडासा हा ओलसर होईल, थोडासा मॉइश्चर सुटेल. रवा आपला एकदम गरम असल्यामुळे साखर एकदम पटकन विरघळते. पटापट हे हलवून घ्यायचं. आता तुम्हाला टेक्स्चर बघूनच कळत असेल, एकदम मोकळा मोकळा झालेला आहे. अजिबात यामध्ये चिकटपणा नाहीये. बघू शकता फक्त 2 मिनिटात साखर आपली विरघळली. पुन्हा याला झाकून ठेवून 2 ते 3 मिनिटाची वाफ द्यायची. आता शिऱ्याला चांगली वाफ बसली 2-3 मिनिटाची. पुन्हा बघू शकता कडेकडेने भरपूर तूप सुटलेलं आहे. याचा अर्थ आपला शिरा आहे तो व्यवस्थित शिजलेला आहे. बघू शकता कडेने व्यवस्थित तूप सुटले याला. आता यामध्ये घालूया ड्रायफ्रुट्स. ड्रायफ्रूट सुद्धा या शिऱ्यामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे आणि 2-3 मिनिटं हा रवा असाच परतवून घ्यायचा. ड्रायफ्रुट्स यामध्ये मिक्स करून घेतलेत. यामध्ये सगळ्यात शेवटी घालायचे तुळशीची पानं आणि अर्धा ते पाव चमचा वेलची पूड. वेलची पूड आणि तुळशीची पानं या शिऱ्यामध्ये मिक्स करून घेऊया. तुळशीची पानं सगळ्यात शेवटीच घालायची. दोन मिनिटं असाच मिक्स करून घेऊया, चांगलं परतवून घेऊया आणि गॅस बंद करायचा. तर आपला एकदम मोकळा मोकळा आणि एकदम सुटसुटीत असा प्रसादाचा शिरा तयार आहे. एकदम सोपी रेसिपी आहे आणि एकदम अचूक प्रमाणात केलेला प्रसादाचा शिरा तयार आहे. जरूर ही रेसिपी तुम्ही करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल.
या पद्धतीने तुम्ही जरी पहिल्यांदा प्रसादाचा शिरा करत असाल ना, 100% एकदम परफेक्टच होणार. हा शिरा ट्राय केलाच तर कसा होतो हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. रेसिपीज आवडत असतील तर आपल्या मील्स बाय सुकेशिनी या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओजना लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपीसोबत. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.